या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल. नक्की योजना दूत काय आहे, योजना दूतचं जे काम आहे ते काय आहे, यालाच आपण युथ असं म्हणतो. याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, सर्व माहिती दिसेल. तर ही एकदा पाहून घ्या. त्यानंतर रजिस्टर बटनावरती क्लिक करा आणि युथ या पर्यायावरती क्लिक करा. रजिस्टर बटनावरती क्लिक करून युथ पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली यायचंय. खाल्यानंतर ऍक्सेप्ट द कन्सेंट फर्स्ट बिफोर एंटरिंग द आधार नंबर या ऑप्शनवरती टिक करायचे आणि खाली तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल. तर तुमचा आधार नंबर टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करून गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. आता काही वेळा ओटीपी साठी थोडा वेळ लागू शकतो. तर गेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाईड सक्सेसफुली होईल आणि त्यानंतर खाली तुमच्या आधार कार्डची माहिती दाखवेल. तुमचं पूर्ण नाव आधार कार्ड वरती जसं आहे तसं येईल. त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे. पुन्हा एकदा ईमेल आयडी कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर मेल फिमेल जे असेल ते टाकायचे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली येईल. तुमची कास्ट निवडायची आहे. SC ST VGNT OBC ओपन. त्यानंतर खाली व्हॉट्सअप नंबर आहे. तर तुमचा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ऍड्रेस पूर्णपणे टाकायचा आहे. सिटी तुमचं गाव काय असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर त्या जिल्हा विचारला जाईल. तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्ही इथे जिल्हा निवडू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला इथे पिनकोड विचारलाय. पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे डू यू हॅव स्मार्टफोन, तुमच्याकडे मोबाईल आहे का, तर येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं काय झालंय. पहिला आहे बॅचलर्स, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे का, तर बॅचलर्स. आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल PG अँड अबव असं तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर हाऊ डिड यू कम टू नो अबाउट योजना दूतची माहिती तुम्हाला कुठून भेटली, तर मीडिया ऍडव्हर्टाइज न्यूज असेल किंवा एम्प्लॉयर किंवा कॉल फ्रॉम मुख्यमंत्रीची असेल, तुम्ही मीडिया ऍडव्हर्टाइज न्यूज सिलेक्ट करतो. त्यानंतर कन्सेंट ऍक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर खाली येऊन आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करून गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे किंवा रजिस्टरचं बटन दिसेल. आता ओटीपीचं ऑप्शन इथून ईमेलचा ओटीपी काढून टाकलाय. रजिस्टरचा ऑप्शन येईल आणि ईमेल ओटीपी जर इथे येत नसेल तर थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. आता हा ईमेलचा ऑप्शन त्यांनी काढलाय. तुम्हाला खाली डायरेक्ट रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर तुमचं होऊन जाईल आणि डायरेक्टली तुम्हाला इथे ऑप्शन येईल. खाली यायचं आहे. खाली येऊन तुम्हाला कम्प्लीट प्रोफाईल हा ऑप्शन दिसेल. या कम्प्लीट प्रोफाईल वरती क्लिक करायचं आहे. आपल्याला प्रोफाईल कम्प्लीट करायची आहे. आता आपल्याला तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती सर्व दाखवली जाईल. यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. तर ही माहिती आपण आता भरलेली आहे. आता आपल्याला जी काही माहिती आहे ती खाली आपल्याला विचारली. आता पहिल्यांदा विचारलंय एज एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट, म्हणजे इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही JPG PNG PDF स्वरूपात अपलोड करू शकता. डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर खाली हु वॉज असिस्टंट, म्हणजेच तुम्हाला हे फॉर्म भरताना कोणी असिस्ट केलेलं आहे. तर तुम्ही स्वतः फॉर्म भरत आहात तर सेल्फ वरती क्लिक करा. जर तुम्ही सेतू केंद्रात फॉर्म भरत असाल तर सेतू केंद्र. योजना दूत तुम्हाला सांगितलंय कॉलेजमधून फॉर्म भरताय तर यापैकी एक सिलेक्ट करा. स्वतः भरताय तर सेल्फ सिलेक्ट केलंय. त्यानंतर योजना दूत पोस्ट साठी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचंय तो जिल्हा तुम्हाला इथे विचारलाय. तर तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली एज्युकेशनल डिटेल्स विचारलेत. अंडर ग्रॅज्युएट डिटेल्स जसं की बॅचलर्स तुम्ही इथे सिलेक्ट केलं असेल तर बॅचलर्स. PG अँड अबव सिलेक्ट, पोस्ट ग्रॅज्युएशन अबव सिलेक्ट केलं तर ते बॅचलर सिलेक्ट केलंय मी. तर त्यानंतर कोर्स स्ट्रीम, तर तुमचं काय झालंय, BSc असेल किंवा BCom असेल किंवा एनी काही असेल ग्रॅज्युएशन तुमचं जी स्ट्रीम असेल ती स्ट्रीम. त्यानंतर तुम्ही कधी पास झालेला आहात. त्यानंतर तुमची ब्रँच कोणती, युनिव्हर्सिटी कोणती, पासिंग इयर सिलेक्ट करायचंय. पर्सेंटेज किती पडले होते ते तुम्हाला टाकायचे आणि सपोर्टिंग मार्कशीट तुम्ही PDF मध्ये इथे अपलोड करायचं आहे. बेसिक माहिती आहे कोणत्या स्ट्रीमने झालं, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून कधी तुम्ही पास झाला आलेला आहात आणि पर्सेंटेज किती पडलेत आणि त्यानंतर मार्कशीट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर ऍड टू लिस्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मी ते सपोर्टिंग डॉक्युमेंट मार्कशीट अपलोड केलेलं आहे, PDF स्वरूपात अपलोड करायचं. त्यानंतर ऍड टू लिस्ट बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. ऍड टू लिस्ट झालेलं तुम्हाला खाली दिसेल. इथे पहा अशा पद्धतीने ऍड टू लिस्ट होतं एज्युकेशन डिटेल्स. आता हे पुन्हा एडिट होत नाही तर एकदा व्यवस्थित सगळी माहिती व्यवस्थित भरा. त्यानंतर खाली तुम्हाला सेव्हचं बटन दिसेल. त्या सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. सो तुम्ही सेव्ह बटनावरती क्लिक कराल तर तुमची सगळी प्रोफाईल कम्प्लीट होईल. आता आपल्याला जॉबसाठी अप्लाय करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला मॅचिंग जॉब्स जो 2 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यासाठी आपण डेस्कटॉप साईट करून घेऊयात. 3 डॉट वरती क्लिक करून आपण डेस्कटॉप साईट केली.
त्यानंतर आता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अर्बन रुरल लोकेशन टाईप विचारलं जाईल, त्यानंतर तुमचा जिल्हा विचारला जाईल, तुमचा ब्लॉक म्हणजे तालुका विचारला जाईल, तुमची ग्रामपंचायत असेल तीच विचारली जाईल आणि ती सिलेक्ट करून तुम्ही सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. आता ज्या ठिकाणी तुमची व्हॅकन्सी आहे, जागा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ही दाखवली जाईल, त्याची माहिती दाखवली जाईल. आता या व्हॅकन्सीसाठी अप्लाय करण्यासाठी अप्लायचं बटन दिसेल, योजनादूत व्हॅकन्सी किती आहे ते दाखवली जाईल तुमच्या गावामध्ये. आता खाली फक्त आपल्याला अप्लाय बटनावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं काम झालेलं आहे. इथे अप्लाय सक्सेसफुली झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता आपण अप्लाय केलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीच्या गावांमध्ये जर अप्लाय करायचं असेल जिथे व्हॅकन्सी आहेत तर ते तुम्ही अप्लाय करू शकता. आता ऍप्लिकेशन केलेलं पाहण्यासाठी तुम्ही इथे चेक करू शकता आणि जर ऍप्लिकेशन तुम्हाला वाटतंय की विड्रॉल करायचंय तर तुम्ही विड्रॉल करू शकता, म्हणजे यातून नाव आपलं काढू शकता. अशा पद्धतीने तुम्ही अनेक जॉबसाठी सुद्धा अप्लाय करू शकता, म्हणजे बाकीच्या गावातले जे काही योजनादूत आहे तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करायचं असेल तर ते सुद्धा अप्लाय करू शकता. अशाच पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या